आणि मला पूर्ण खात्री आहे हे पोलीस प्रशासन एकदा जर पेटून उठलं ना, यांच्या अंतकरणातला धर्म जर जागा झाला ना, वर्षानुवर्ष आपण जे म्हणतोय ना गो हत्या बंद झाली पाहिजे, 24 तासात गो हत्या बंद करण्याची ताकद जर महाराष्ट्रात कोणात आहे तर ती पोलिसात आहे. आणि नागपूरच्या दंगलीचा बदला घेण्याचं उत्तम माध्यम आहे ते. आता हिंदुत्ववादी सरकार आहे, गाईला राज्यमातेचा दर्जा दिलाय, सगळ्या बाजूंनी पंतप्रधान गायीची पप्पी घेतोय, मुख्यमंत्री गायीची पूजा करून शपथ घेतोय. आपणही आपल्या पण रक्तात आलेल्या थेंबा थेंबात गोमातेच्या दुधाचा वाटा आहे. त्या बैलांनी चापकाचे फटके पाटाडावर खाल्ले तेव्हा आपल्या घरात धान्याच्या गोण्या येऊन पडल्या पूर्वीच्या काळात. आणि त्या गोमातेच्या तस्करीचे 2 रुपये आम्हाला मिळत असतील आणि आम्ही ते घेत असू तर नरकात सुद्धा आम्हाला जागा भेटणार नाही. ही संधी आता पुण्य करण्याची. झालं गेलं सोडून दिलं पाहिजे. अज्ञानात झालेल्या चुका माफ असतात. पण आज जर आमच्यापर्यंत धर्म आलाय, संस्कृती आली, परंपरा आली. अहो आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात जेव्हा शपथ घेतली हे हिंदवी स्वराज्य आता करायचंय, तेव्हा पहिली मोहीम जर काय राबवली तर गायी कापणाऱ्या कसायांचे हातपाय तोडायचं काम केलं. आणि पत्रांमधनं उल्लेख केले गायींचे रक्षण केल्याचे पुण्य बहुत आहे. महाराज त्या गोमातेने इतका भरभरून आशीर्वाद दिला ना, पुढच्या काहीच काळामध्ये रायगडावर 32 मन सुवर्ण सिंहासन उभं राहिलं आणि राजा छत्रपती शिवाजी महाराज झाले. या अधिकाऱ्यांना मी सांगतो तुम्ही गोरक्षण करा. कोणत्या बाबाकडे जाऊ नका, बुवाकडे जाऊ नका, गंडे दोरे मागू नका. तुम्ही गायी कापणाऱ्यांना धडा शिकवा. देव तुमच्या झोळीत भरभरून टाकल. 7 पिढ्या संपणार नाही इतकं देव देईल तुम्हाला. एवढा गायीचा महिमा आहे. अनेकांचे ते अनुभव आहे.